संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचे संगीत ऐकत मोठे झाले त्या संगीतकार भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपा आशीर्वादच आहे। हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन। यापुढे संगीताची साधना सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल असं वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी ठाण्यामध्ये केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित 30व्या संगीतभूषण पंडित राम मराठे उद्घाटन गणेश गडकरी यांच्या हस्ते झाले। महापालिकेचे अतिरिक्त पंडित प्रभाकर कार्यकर, डॉक्टर अशोक रानडे आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्याकडे आपण तालीम घेतली। सुशील तीन घराण्यांच्या गायकीमध्ये प्रगल्भ प्रभू मराठी उपस्थित होते आणि महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत आपण सारे केवळ कॅमेरापुरते नाही तर प्रत्यक्ष डोळ्यांनी या क्षणाचे साक्षीदार होऊया आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। 51,000 रोख रक्कम सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार। विश्राम नृत्य आपली कला सादर करत असताना तो देहभान विसरतो, कारण जेव्हा आपण देहाला विसरतो तेव्हाच आपण आत्म्याशी एकरूप होतो आणि आत्मा म्हणजेच परमेश्वराचं अंशरूप आहे। म्हणून त्या परमतत्वाशी येतो तेव्हा रसिकांच्या हृदयात तो स्थान मिळवतो। हे या दोन्ही कलाकारांच्या वरून आपल्या निश्चित लक्षात येईल। दोन्ही कलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन। निधीला हा जो राज्यस्तरीय युवा पुरस्कार मिळतोय तो अर्थातच पंडित राम मराठे यांनी नाटकात चित्रपटात काम केले आहेत। त्यातल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती। त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संगीत साधना करण्यात गेलेलं आहे आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत असून त्यांना मिळालेली ही ईश्वर देणगी असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। खरं तर मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आजपासून 30वा संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या उत्साहात या समारोहाला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिल्या दिवशी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। याच्यामध्ये प्रख्यात गायिका आशाताई खाडीलकर यांना राज्यस्तरीय संगीतभूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे। तर राज्यस्तरीय युवा पुरस्कार हा ठाण्याच्या युवा कथ्थक डान्सर निधी प्रभू यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे आणि खूप उत्साहात हा कार्यक्रम संगीत समारोह सुरू झाला आहे। आता शेवटच्या सत्रामध्ये पंडित सुरेश बापट यांचं सुश्राव्य गायन होणार आहे। 3 दिवस अतिशय उत्साहात हा संगीत समारोह साजरा केला जातो दरवर्षी। हे 30वं वर्ष आहे। उद्या आणि परवा दोन्ही दिवस भरगच्च असे संगीतचे कार्यक्रम, नृत्याचे कार्यक्रम, संगीत नाटक असा भरगच्च कार्यक्रम 3 दिवसामध्ये आपण आयोजित केलेला आहे। ठाणेकर रसिकांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या संगीत समारोहाचा आनंद घ्यावा। नमस्कार। आज संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं जो संगीत महोत्सव होतो त्याचा 30वं वर्ष। या वर्षामध्ये ठाणे महानगरपालिका आणि त्यांची निवड समिती ह्यांनी या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी माझी निवड केली, याचा मला मनस्वी आनंद आहे। राम मराठे आणि त्यांच्या समकालीन सगळ्या दिग्गज गायकांना पाहण्याचा, ऐकण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा योग मला आला। त्यांच्या आशीर्वादानं मी आत्तापर्यंत जी काही संगीताची वाटचाल केली, निरनिराळं संगीत दिलं, काही थीमॅटिक प्रोग्राम्स केले, हे केवळ ह्या सगळ्या गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्या सुरसरींच्या अशा संस्कारांमधनं करत आले आहे आणि हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद होतो आहे आणि याबद्दल मी ठाणे महानगरपालिका आणि त्यांची कमिटी यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।